स्टोरी. जादुई शाळेचे शूरवीर. ही जादुई शाळा होती. त्या काही मित्रमैत्रिणी होत्या. त्यांची नावं होते शुभम, धनश्री, दीपाली, दुर्गा, कार्तिक असे होते. एकदा सर्वांनी ठरवलं की आपण कुठेतरी फिरायला जाऊ. कार्तिक म्हणाला, पण कुठे जायचं? सगळे विचार करायला लागले. तेवढ्यात दीपाली म्हणाली, मी ऐकले आहे की ॲमेझॉनच्या जंगलात एक भूत राहतो. तो तिकडे जाणाऱ्या लोकांना जिवंत नाही सोडत. तर आपण तिकडे जायचं का? दुर्गा म्हणाली, मरायची जास्त हौस आहे का? धनश्री व शुभम एकसोबत म्हणाले, अरे शांत बसा. तेवढ्यात कार्तिक म्हणाला, अरे तुम्ही सगळे काय डरपोक आहात? अरे आपण जादुई शाळेत शिकतो. आपल्याकडे सुपर पॉवर आहेत. आपण तिकडेच जाऊयात. सगळे म्हणाले, ठीक आहे. सर्वांनी जायची तयारी सुरू केली. सगळ्यांनी सरांकडून जाण्याची परमिशन घेतली व जाण्यासाठी निघाले. काही वेळातच ते तिकडे पोहोचले. दुर्गा म्हणाली, OMG, काय मोठं जंगल आहे हे. दीपाली आणि कार्तिक सोबत म्हणाले, जंगल आहे ते मोठं तर असणारच, कारण इथे हजारो भूत जे राहतात. दुर्गाने शुभमवर नकली साप फेकला. शुभम जोरात ओरडला. तेवढ्यात धनश्रीने शुभमला मारले आणि म्हणाली, अरे वेड्या शांत बस. आवाज करू नकोस, नाहीतर भूतांचा पहिला शिकार तूच बनशील. शुभम शांत बसला. कार्तिक म्हणाला, दीपाली, मॅप आणला आहे का? दीपाली हो म्हणाली व मॅप कार्तिकला दिला. मॅपवर दिल्याप्रमाणे सर्व तिकडे जाण्यासाठी निघाले. चालता चालता ते जंगलाच्या मध्यभागी पोहोचले. अचानक शुभम पडला. कार्तिकीने त्याला उचलले. धनश्री म्हणाली, खाऊन पिऊन कुणाला चक्कर येत आहेत वाटतं. शुभम म्हणाला, असे काही नाही, कुणीतरी मागून मला धक्का मारला. दुर्गा मागे वळाली व जोरात ओरडली. सगळे मागे वळाले. समोरच एक चटकीन उभी होती. सर्वांनी एकमेकांचा हात पकडला व ते शाळेत शिकवल्याप्रमाणे मंत्र म्हणायला लागले. त्या चटकिणीला मंत्रांचा आवाज ऐकून वेदना होऊ लागल्या व ती चटकीन गायब झाली. रात्र झाली होती. सर्वांनी तंबू बांधला व झोपले. दीपाली रात्री स्वप्न. दीपालीला रात्री स्वप्न पडले की एक साधू बाबा म्हणतो, दीपाली, मी तुला एक सत्य सांगत आहे. नीट ऐक. उद्या रात्री तू व तुझ्यासोबत 2-3 जण घेऊन पश्चिमेच्या डोंगराकडे जा. तिथे उभं राहून एक मंत्र म्हण. तो मंत्र म्हणजे, भगवान के नाम पे, प्रभु के नाम पे 1 रुपया दे दो रे, ये दरवाजा जल्दी से खोलो रे. हा मंत्र म्हटल्यावर एक दरवाजा डोंगराच्या आतून निघेल. त्याच्या आत जा. तिथे भिंतीवरती काही लिहिलेले असेल. ते वाच. तेव्हा तुला ते सत्य कळेल. तेवढ्यात दीपालीची झोप मोडली. ती डोळे उघडी. तिने डोळे उघडले आणि बघते तर काय, समोर कार्तिक, धनश्री, दुर्गा, शुभम उभे होते. दीपाली म्हणाली, तुम्ही सगळे इथे काय करता आहात? कार्तिक म्हणतो, दीपाली, सकाळचे 10 वाजून वाजले आहेत. उठ, जंगल फिरायला जायचंय. आणि तू एवढ्या चिंतेत का दिसत आहेस? दीपाली म्हणाली, काही नाही, व तयारी करते. दुर्गा म्हणते, दाल में कुछ तो काला है. दीपाली खूपच चिंतेत दिसत होती. धनश्री म्हणते, हो, तू खरं बोलते आहेस. शुभम म्हणतो, मला काहीतरी भयानक घडले असेल असं वाटत आहे. धनश्री म्हणाली, हो शुभम. शुभमचा अंदाज कधीच चुकत नाही. तेवढ्यातच दीपाली येते व तिच्या स्वप्नाबद्दल सर्वांना सांगते व म्हणते की कोणी माझ्यासोबत येईल? दुर्गा, धनश्री, शुभम एकसोबत म्हणतात, असं आहे का? धनश्री म्हणते, एक मिनिट, पश्चिमेकडे तर ग्रँड टॅटन डोंगर आहे ना? नाही, मी तर सोबत नाही येणार. ग्रँड टॅटन डोंगर खूप खतरनाक आहे. दुर्गा व शुभम देखील सोबत जायला नकार देतात. कार्तिक म्हणतो, तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. दीपाली,
मी तुझ्यासोबत येईन. दीपाली व कार्तिक ग्रँड टॅटन डोंगराकडे जायला निघतात. तिथे उभे राहून मंत्र म्हणायला लागतात. डोंगरातून दरवाजा उघडतो. ते दोघेही डोंगराच्या आत गेलेत. भिंतीवर लिहिलेले वाचून कार्तिक व दीपालीला धक्काच बसला. कारण भिंतीवर लिहिले होतं की जी चटकीन जंगलात येताना दिसली होती ती कोणी नाही तर आधी त्यांच्या शाळेत शिकणारी चमेली होती, ज्याला जकाला बाबाने वशमध्ये केले होते. जकाला बाबा दुसरा कोणी नाही तर त्यांच्या वर्गातील पियुष होता. दीपाली म्हणाली, मला तर विश्वासच बसत नाही. पियुषने असं का केलं? कार्तिक म्हणतो, हे तर पियुषलाच माहिती असेल, पण तो कुठे मिळेल? आतून अचानक काहीतरी वेगळाच आवाज येतो. दोघेही तिथे जातात. आज जकाला बाबा म्हणजेच पियुष बसलेला होता. दीपाली पियुषला विचारते, पियुष, तू असं का केलंस? आणि त्या चमेलीची काय चूक होती? पियुष म्हणतो, मी तुमच्याच शाळेत शिकायचो. मी तुमच्याशी किती वेळ मैत्री करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला टाळलं. मला तुमच्याबद्दल जेलसी वाटू लागली. नंतर धनश्री, शुभम, दुर्गा यांनी शाळेत प्रवेश घेतला. मी त्यांना मित्र बनवणारच होतो, तेवढ्यात तुम्ही दोघांनी त्यांना मित्र बनवले. तुमच्याप्रती माझ्या मनात राग आणि जेलसी अजून वाढली. त्यासाठी मी तंत्रविद्या शिकली व तुम्ही प्रत्येक क्षणी चमेलीला मदत करायचे. म्हणून मी तिला वशमध्ये केलं. आणि हो, माझी फक्त एकच इच्छा होती, दीपाली, कार्तिक, धनश्री, शुभम आणि दुर्गाला संपवायची. दीपाली म्हणते, ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच, तू कधीच नाही सुधारणार. कार्तिक म्हणाला, आता आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे युद्ध. अयशस्वी होण्यासाठी तयार रहा पियुष, धोंडगी बाबा. पियुष म्हणतो, कार्तिक, तू काहीही कर, पण जिंकणार तर मीच. दीपाली म्हणते, ते बघू ना, पण पियुष, जास्त हवेत उडू नकोस. दीपाली व कार्तिक युद्धासाठी तयार होतात. काही वेळातच युद्ध चालू होते. अचानक दीपालीला जादुई शाळेत शिकवलेले लक्षात येते की जेव्हा दोन व्यक्ती एक होतात तेव्हा त्यांची शक्ती 100 गुणा वाढते. कार्तिककडे दुसऱ्याचे विचार वाचण्याची पॉवर होती. ते एकत्र येतात व त्यांनी सुपर पॉवरफुल तलवार काढतात व पियुषचे शरीर व डोके वेगळे करतात. त्या क्षणी चमेली पियुषच्या वशमधून सुटते. नंतर दीपाली, कार्तिक, चमेली शाळेसाठी निघाले. तिथे पोहोचल्याबरोबरच शाळेतले सर्व शिक्षक व विद्यार्थी दीपालीचा व कार्तिकचा सत्कार करतात व शाळेत अशी ट्रॉफी जी सर्वात ताकदवर, दमदार व शाळेची रक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते, ती ट्रॉफी कार्तिक व दीपालीला दिली जाते. ते त्या ट्रॉफीला सांभाळून ठेवतात.